नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अदा करण्यासंदर्भात ट्रान्सफर करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरणाची महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 9 सप्टेंबर 2025 रोजी सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केलाय। आणि यामध्ये 2025 व 26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरण करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पात्र लाभार्थी आहेत, महिला आहेत, त्यांना ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासंदर्भात या ठिकाणी लेखाशीर्षाखाली म्हणजे या ठिकाणी निधी बघा 344.30 कोटी निधी इतका प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभागांना अर्थसंकल्पीय निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाची मान्यता या ठिकाणी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब सुद्धा शासन निर्णयामध्ये सांगितलेली आहे की जे लोक लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, परंतु तेच लाभार्थी जर समजा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून ज्या महत्त्वाच्या योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना या योजनेचे जर पात्र लाभार्थी असतील तर त्यांना मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच ट्रान्सफर केले जातील, अदा केले जातील। आणि ज्या दिवशी हे पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील त्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले जातील। सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।